नमस्कार यूट्यूब फॅमिली, इराज वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण गौरी पूजन आणि आव्हानचा भाग 1 आणि भाग 2 हा पाहिलाच असेल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आमच्या गावाकडचं घर आणि गौरी विसर्जन। तर चला बघूया। पडलो आता संकट निवारे जय देव महिषासुरमर्दिनी उदयशासन सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव वाळू आरोग्य म्हणता येते चंद्रभागेमध्ये सोडूया देते दिंडा पताका वैष्णवासाठी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा लक्ष्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयंती चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शनेला मात्र त्या होय मुक्ती केशवाची नाम देऊन माधवाची नाम देऊन जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा लक्ष्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंग देव देव काय वाचा ममत जन्मा भाव करो नारायणारी समर्पयामि आचलं केशवं राम नारायणं हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे। गौरी माते की गणपती बाप्पा। गौरी विसर्जन करताना आपण जी मडक्यामध्ये गौर ठेवली होती ती बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मडक्यामधले सगळे तांदूळ एका पायलीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आपण भाग 1 मध्ये बघितलंच होतं की आपण मडक्यामध्ये ठेवताना एक पायली तांदूळ घेतले होते, तर हे पुन्हा विसर्जन करताना मोजले जाते। प्रथेनुसार सांगण्यात येते की गौराईचा वास असल्याने तांदूळ जे आपण मडक्यामध्ये ठेवतो ते वाढले जातात, त्यामुळे हे विसर्जन करताना मोजण्याची प्रथा आहे। आणि आता आम्ही गौराई विसर्जन करण्यासाठी आमच्या शेतामध्ये चाललो आहे। आमची गौराई तेरड्याच्या फुलांची असल्या कारणाने ही आम्ही विसर्जन करण्यासाठी शेतामध्ये जातो आणि तिथे तिचे पूजन करून शेतामध्ये शिळवली जाते।
गावाकडे माझ्या सासू सासऱ्यांनी छान असा भाजीपाला लावला आहे. यामध्ये कारलं, चवळीच्या शेंगा, लाल माठ, काकडी, घोसाळं अशा विविध प्रकारचा भाजीपाला आम्ही लावला आहे. त्यात फुलांची झाडं, शोपीस, फळझाडं असं लावून आमचा गावाकडचा बगीचा खूप छान फुलवला आहे.